मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार. ठाण्यातही जोरदार पाऊस कोसळत असल्यानं पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक मंदावली. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघालेल्या नागरिकांनी पावसाचा आनंद लुटला. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी. गेल्या काही तासात उल्हासनगरमध्ये 45 मिलीमीटर तर अंबरनाथमध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यात पावसाची विश्रांती. पूर्व द्रुतगती महामार्गावरती वाहतूक धीम्या गतीनं. मागील 24 तासात 93 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईसह एमएमआर रिजनला पावसाचा येलो अलर्ट. काही तासांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं. सांगलीच्या शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यामध्ये कालपासून जोरदार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पिकांना जीवदान मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. पूर्व विदर्भात पाऊस लांबल्यानं खरीप पेरण्या रखडल्या. केवळ 58% क्षेत्रावरती लागवड. भंडारा आणि गोंदियामध्ये रोवणी 21%पेक्षाही कमी. मात्र गेल्या 2 दिवसांच्या पावसामुळे धान रोवणीला वेग येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकांवर संकट. नदी नाल्यांसह लहान मोठे प्रकल्प देखील कोरडे पडल्यानं पाणी टंचाईची भीती घडत. शेतकऱ्यांसह सर्वांची आभाळाकडे नजर. धुळे जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. जुलै महिना संपत आला तरी पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट. पुरेसा पाऊस होईपर्यंत दुबार पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या क्रिटिकल पॅचचं काम रखडल्यानं सरकारनं ठेकेदार बदलावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. ऑक्टोबरनंतर काम पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा. बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडल्यास पावती आपल्या नावावर असते. आयुष्यात कधी नव्हे इतका अस्वस्थ झालोय. आमदार धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली खंत. तसंच केवळ एका व्यक्तीला बदनाम करून गावाची प्रगती थांबत नाही. विरोधकांच्या आरोपांवर मुंडेंचा पलटवार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. पहिले 2 वर्ष शिवसेना आणि पुढील 2 वर्ष भाजप आणि शेवटचं 1 वर्ष राष्ट्रवादीकडे. अध्यक्षपदासाठी विलास बुमरे तर उपाध्यक्षपदासाठी दिनेश परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौटुंबिक कार्यक्रमांसाठी दरेगावात दाखल. आज रात्री शिंदे पुन्हा मुंबईमध्ये येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बारामतीत काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते श्रावणी कुदळेचा सत्कार. नीट परीक्षेत 5वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केल्यानं श्रावणीचा गौरव. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्ष कार्यालयात एसआयआर मोहीम राबवत असल्यानं वाद. नेत्यांच्या संपर्क कार्यालयातून मोहीम राबवल्यानं बीएलओंवरती कारवाई करणार. ठाकरे सेनेच्या आक्षेपानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निर्णय. धर्म बदलला म्हणून जन्मजात जात बदलत नाही. नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण. धर्म आणि जात या स्वतंत्र संकल्पना असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. अखेर सिडको घरांसाठी अर्ज केलेल्यांची प्रतीक्षा आज संपणार. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर रखडलेली सोडत निघणार. सिडकोच्या 8,795 घरांसाठी आज संगणकीय सोडत. मध्य रेल्वेचा वाढत्या गर्दीवरती उपाय म्हणून मोठा निर्णय. आजपासून 12 डब्यांच्या 10 लोकलऐवजी 15 डब्यांच्या नवीन लोकल धावणार. प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता 25% वाढणार असल्यानं अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जतच्या प्रवाशांना दिलासा मिळणार. साताऱ्यातील पाटणमधील मंदरूळ हवेली गावामध्ये लग्नातील जेवणातून 70 लोकांना विषबाधा. जेवणानंतर जुलाब, उलटी आणि पोटदुखीचा त्रास. रुग्णालयात उपचार सुरू. अन्न औषध प्रशासनानं खाद्यपदार्थांचे सॅम्पल तपासासाठी घेतलेत. कल्याणच्या मंगल रोडवरील निळकंठ सोसायटीत दृश्यम स्टाईल मर्डर. प्रियसी फरार आहे. प्रियकराची हत्या करून प्रियसीने मृतदेह गोणीत भरला. मृतदेह लवकर सडावा म्हणून पाण्याच्या नळाखाली ठेवला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक कोलकातासाठी रवाना.
अमरावतीच्या वलगाव जुन्या वादामधून दोघा तरुणाची हत्या, चाकू भोसकून चौघांनी हत्या केली आहे। संजोग जोशी आणि ऋतिक पंडित अशी हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। नागपुरातील पिटेसूर गोरेवाडा रोडवरती दरोडेखोरांनी ऑटो चालकाची हत्या केली आहे। दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी चालक मोहम्मद रफीक यांना त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे त्यांची हत्या झाली आहे।